नमस्कार, मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण उभे आहोत एकलहरे पुणे नाशिक महामार्ग या ठिकाणी. तर घटना अशी होती, रात्री 11:30 या ठिकाणी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये 3 जण ठार झाले असून 2 जण जखमी आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी आपल्या समोर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासमोर चर्चा करणार आहोत. रात्री 11:30च्या सुमारास साधारणतः ही घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा यात दुर्दैवी अंत झाला आणि त्यांची 2 लहान मुले ज्यांनी आपल्या आईचं आणि वडिलांचं छत्र हरवलं या ठिकाणी, आणि त्याचबरोबर बसमध्ये असणारे 40 लोक या ठिकाणी जखमी झाले. प्रशासनाचं जरी म्हणणं असेल वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाला, तर याच्या विरोधात आहे मी. कारण रात्री जर तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल तर काळाकुट्ट स्वरूपाचा अंधार या ठिकाणी होता. या ठिकाणी ह्या ज्या स्ट्रीट लाईट पाहताय तुम्ही, ह्या गेल्या 1 हप्त्यापासून बंद आहेत. तसेच त्या वारंवार बंद पडतात. हप्त्यातनं फक्त एखाद दिवस ते चालतात, इतर दिवस ते बंद असतात. तुम्ही मागं जर पाहिले तो दिशादर्शक फलक आहे, 1 वर्षापासून त्याची दिशा गायब झालेली आहे. यांनी जे दिशादर्शक फलक लावलेत या ठिकाणी सुलतानपूरला जाण्यासाठीचा बाण दाखवला आहे, परंतु प्रत्यक्षात सुलतानपूर त्या ठिकाणी अस्तित्वातच नाहीये. सुलतानपूर हे ह्या बाजूला आहे. त्यामुळे या ठिकाणी यांनी पाहिलं तर स्पीड ब्रेकर फक्त नावाला टाकलेत, त्याच्यावर कलर नाही, कुठल्याही पट्ट्या नाही. रात्री अंधार मोठ्या प्रमाणावर असतो. याच अंधारात ड्रायव्हरला रस्त्याच्या डिवायडरचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडलाय असा आमचा दावा आहे. काय उपाययोजना झाल्या पाहिजे? आता वारंवार या ठिकाणी अशा घटना घडत आहेत. उपाययोजना या ठिकाणी एकच होतात. आता अंडरपासची प्रोसेस जी आहे ती टेंडर प्रोसेसला आहे, परंतु त्याच्यासाठी 10 ते 20 जणांचे बळी गेले. आपण जर दुसऱ्या साईडला बघितलं तर काही दिवसांपूर्वी 2 शालेय विद्यार्थी मृत्युमुखी पडल्यानंतर प्रशासनाने डिवायडर, स्पीड ब्रेकर असतील हे केले, परंतु ते दोन्ही साईडचे करायच्या ऐवजी त्यांनी फक्त एकाच साईडचे केले. एका साईडचे अजूनही बाकी आहे. आम्ही तुम्ही जर पाहिलं तर खेडपासून सिन्नरपर्यंत प्रत्येक पुलावर लाईट आहेत. आपण जर आपल्या समोरचा ओव्हरब्रिज पाहिला तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची लाईट नाही. आज जसा अपघात घडलाय तसा भविष्यात अजून एक अपघात घडेल. एखादी गाडी पुलावून न दिसल्यामुळे खाली पडू शकते, आणि या संदर्भात आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय. आणि प्रशासनाने काय उत्तर येते तुमचं? प्रशासनाकडून कुठलंही उत्तर येत नाही. डिम्म आहे प्रशासन. निवड फक्त प्रशासन अपघात झाल्यानंतर जाग येते, परिणामी लोकांना आपला जीव गमवावा लागतो. गेल्या टायमाला आपण बघितलं तर महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर आपण स्पीड ब्रेकरवर ज्या गाड्या चालतात त्या गाड्या त्या स्पीडने जातात या संदर्भात आपणच बातमी केली होती आणि त्या संदर्भात आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आपण त्यानंतर अमोल कोल्हेंच्या पीएला शिवाजी आढळराव पाटलांच्या त्या वळशनला आपण सांगितलं, अनेक जणांना आपण प्रयत्न केला पण कोणीच काम केलं नाही. आता जसं यांनी जसं सांगितलं की जे स्ट्रीट लाईट आहे हे किती दिवसापासून बंद असतात, किती दिवसापासून बंद आहेत, लांब फलक बंद आहे, याच्यावर सफेद आपण पट्टे बघतो तर सफेद पट्टे सुद्धा हे रोडला दिसत नाही. आणि त्यामुळे रात्री 11:30 वाजता जे 11:45 वाजले होते ते ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकला. मी म्हटलं 4-5 ॲम्ब्युलन्स मोठ्या जात होत्या, कुठेतरी अपघात झाला असणार आहे असं मला जाणवत होतं. परंतु नंतर मी बघितलं तर अमोलच्या बातमीनंतर सकाळी बघितलं तर हा प्रकार घडलेला आहे. पण हे प्रशासन आहे ना हे डोळे झाकपणा करतं, यांचे लक्षच नाही. आणि इथं स्थानिक आमदार आणि जे आमदार आणि खासदार आहेत यांना अमोल कोल्हेंच्या पीएला फोन करून सुद्धा आणि शिवाजी आढळरावला सांगून सुद्धा कुठल्या प्रकारचं काम झालं नाही. मग लोकांनी यांच्यावर काय विश्वास ठेवायचा असा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर या ठिकाणी हे नागरिक होते, तर त्यांनी सांगितले प्रशासनाने यावरती ठोस अशी पावलं उचलली पाहिजे. आपल्यासमोर आणखी नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. काय घटना घडली होती? आणि काल रात्री 22 तारखेला 11:45 अपघात झाला. त्या बाजूला पश्चिमेला ग्रिल लावलेली आहे, त्या बाजूला ग्रिल नाही, स्ट्रीट लाईट चालू नाही. 2022 पासून स्थानिकांनी प्रशासनाचं पत्रावर केलेलं आहे. प्रशासनाने यांना कुठल्या प्रकारचे सहकार्य केलं नाही. आता शिंदेवाडीचा पूल मंजूर झालेला आहे. काल आता माहितीनुसार काल टेंडर दिलं ते त्वरित पुलाचं काम मार्गी लागलं पाहिजे. आणि प्रशासन स्थानिक MHचे अधिकारी स्थानिकांना कुठल्या प्रकारचं सहकार्य करताना दिसत नाही. आता यांनी सांगितल्याप्रमाणे हा बोर्ड चुकीचा लावलेला आहे. इथं बोर्ड गेले 6 महिन्यापासून इथं दिसत नाही. असे नागरिकांना असं वाटतंय MHचा बोर्ड इथं कारण छोटीशी जाहिरात देऊन स्थानिक ग्रामपंचायत उत्पादन साधन तर तयार होईल. ही मागणी सर्वसामान्याच्या जनतेतून निर्माण. ह्या रोडने खेड, आंबेगाव, जुन्नरच्या इथून खेडमध्ये MIDC मध्ये माथाडी कामगार मोठ्या प्रमाणात जातोच. रात्री जाण्यामुळे स्ट्रीट लाईट नसल्यामुळे कामगारांचे प्रमाण सुद्धा अपघाताचं वाढलेलं. वारंवार तक्रार सुद्धा करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही. प्रशासन दखल घेतली पाहिजे. जर दखल नाही घेतली तीव्र प्रकारचं आंदोलन केले जाईल.
या इकडे या संदर्भात मला एक सांगायचं आहे की जे महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर जे आता जे स्पीड ब्रेकर यांनी बसवलेलं नाही आतापर्यंत मला वाटतं त्याला 8-10 दिवस झाले त्या गोष्टीला, पण असाच अपघात त्या महात्मा गांधी विद्यालयाजवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि पोरांचा बळी गेल्यानंतर हे प्रशासन जागा होईल का असा सुद्धा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. ते कुठल्याच प्रकारची दखल घेत नसले तर हे काय करायला पाहिजे. अहो याच प्रकारच्या ज्या स्पीडच्या गाड्या आहेत ना त्याच स्पीडनी गाड्या लागतात. तुम्ही बघितले मी बघितले कुठेही गाडी थांबत नाही. तर शाळा 5 वाजता सोडल्यानंतर 4000 विद्यार्थी त्या शाळेमध्ये असतात परंतु कोणी दखल घेतली नसते. तर आता तरी या बातमीनंतर तरी यांनी दखल घेऊन तिथे स्पीड ब्रेकर टाकले पाहिजे. या रस्त्याला सुद्धा प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. तर आपल्या समोर या ठिकाणचे स्थानिक नागरिक होते. तर त्यांनी सांगितलं या ठिकाणी ही जी स्ट्रीट लाईट आहे ती बंद झालेली आहे. तो जो स्पीड ब्रेकर टाकलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने टाकलेला आहे. त्या ठिकाणी पोस्टर लावलेला आहे दिशादर्शक फलक तो सुद्धा अक्षरशः फाटलेल्या अवस्थेत आहे आणि प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देऊन जे अपघात होत आहेत त्याच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे असं या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितलेलं आहे. तर रात्री जी घटना घडली ती मोठी भयानक होती. एकाच कुटुंबातील 3 जणांना आपले प्राण गमावे लागलेले आहेत आणि त्याचबरोबर 2 जण जखमी झालेले आहेत. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.